श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, तुष्टी, पद, अधिष्ठात्व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापार युगात भारतभूतातील सौराष्ट्र देशात बद्धोशा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे जम्यत ज्ञान त्याला होते. त्याला स्वच्छंदिका नावाची राणी देखणी, सुलक्षणी पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र होते. त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण तर राजाच्या राजप्रसादे राहावे, त्यामुळे राजा अधिक सुखी होईल, प्रजेला अधिक सुख देईल. गरीबाकडे राहिले तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काडी टेकत टेकत स्वच्छंदिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असती तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी वैशाची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज दोघांची भांडणे होत. मग नवरात्रीला खूप मारझोड करी. ह्या जातीला त्रासली वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवनी उपाशी भटकू लागली. तिची दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख, समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मीची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे दारिद्र्य संपले. तिचे घर संतती, संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद आला. पुढे ते पतीपणे निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुखभोग मिळाले. या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे, पण त्या राणीला लक्ष्मीचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीची जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला, म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती पूजाविधी संघ. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिलं, महिमा सांगितलं. मग ती दासी ते वृद्धेचा उपकार मानवतला नमस्कार करून राणीने निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोढणारा राणीला ऐश्वर्यात फार गर्व झाला होता. संपत्तीमुळे सत्तेमुळे उन्मत्त झाली होती. मातातून निरपंग रागारागा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मणाला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काय राणीला कळले नाही. राणीचा उद्धटपणा पाहून महालक्ष्मी तेथे न राहता स्वस्ताने जायचे ठरवले. ती राजवरातून निघाली. वाटेत तिला शांबाला भेटली. शांबाला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणाला क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मी तिच्या दया आली. तिने शांबाला लक्ष्मीची माहिती सांगितली. तो दिवस होता महाराष्ट्र श्रीमंतील पहिला गुरुवार. राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर राजपुत्राशीचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजभद्रेश्वर आणि स्वच्छंदिका यांचे राज्य, ऐश्वर, वैभव सर्व गेले. त्यांचे अन्नादशा झाली. एके दिवशी स्वच्छंदिका आपल्या पतीला म्हणाले, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला काही सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रेश्वर जावयाच्या राज्यात आला. तो तळाच्या गाडी बसला असताना पाणी मिळण्यासाठी आलेला शांब राणीच्या दासीला तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासीने नावगाव विचारले. तो शांबाला राणीचा पिता हे कळल्यावर दासी धावत शांबालेकडे गेले. त्यांनी सर्व हकीकत सांगितली. दासीकडून राजवस्ती पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटापाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार नारापीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा पिऊन धन दिले. बदोशा घरी आला. स्वच्छंदिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काही हंडात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मी अवकृपाचा भत्का घडून आला होता. काही दिवसांनी स्वच्छंदिका लेकीच्या घरी गेली. तो दिवस महाराष्ट्राचा शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. स्वच्छंदिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वेचे राजऐश्वर्याला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे आपल्याला काही दिले नाही. हा राग स्वच्छंदिका राणीच्या परत खतखतत होता. म्हणून शांबालेला कोण विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागावता तो निघाली. निघताना तिने त्यातील थोडे मीठ बरोबर घेतले.
आपल्या राज्यात राजकुमार पत्नीला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राजाचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण आणले करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण आणली लागले. मग ती ताटातून मीठ वाढले. पदार्थात ते घालता जेवण रुचकर लागले. हेच तर राजाचे सार. श्यामबाई पत्नीचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य नको जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी शांतीचा लाभ होईल. सकल मनोरथे पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरतो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफल संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवीये नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवता अर्पणमस्तु.